अशा सगळ्या पारी जर बघितल्या तर अभिषेक शर्माला इंडियानं बॅकच केले. पण आज वाटलं होतं की आज तरी डॉमिनेट करेल, पण त्या कॉन्फिडन्सनं तो खेळला, पण त्याला थोडं थांबायला तरी पाहिजे होतं. नाहीतर मग थोडं जरा स्टार्टिंग जर चांगली स्कूप दिला असतं तर ठीक झालं असतं. नाही, बरं झालं नाही थांबला. जास्त वेळ थांबला असता तर एवढा स्कोर झाला नसता. नाही, पण त्याच्या मागच्या बायलॅटरल सिरीज बघितल्या तर तो डॉमिनेट चांगला करत होता. पण नाऊ ॲज ऑफ दिस वर्ल्ड कप थोडं त्याला चॅलेंजिंग फेस झालं ऑफ स्पिनरला. त्याला मल्टिपल गेमला स्ट्रॅटेजी यूज केल्या. त्याच्यानंतर त्याला बरोबर तो खेळूनच त्याला विकेट घेण्यात आल्या. पण आज थोडं पण वाटलं त्याला होतं की पेशन्स सोबत तो काढून शकत होता. नाही, अभिषेक शर्मानं डॉमिनेट तर केलं, ठीक आहे. बायलॅटरल असतील तर बायलॅटरलला त्यानं खूप चांगला गेम दाखवला त्याचा. खूप चांगली बॅटिंग पण केली त्यानं, ठीक आहे. पण ज्यावेळी वर्ल्ड कपचं प्रेशर असतं, ठीक आहे. वर्ल्ड कपचं प्रेशर एक वेगळीच गोष्ट असते. ते वर्ल्ड कपचं प्रेशर त्याला मला वाटतं की त्या मॅच्युरिटीनं त्यानं ते सांभाळलं. कारण त्याला प्रत्येक मॅच बाय मॅच केला असतो. तर प्रत्येक वेळी तो ऑफ स्पिनर आउट झाला आहे. तिसऱ्या स्टंपवरती ज्यावेळी लेग स्टंपवरती बॉल येते तोच बॉल तो हवेत उडवतोय किंवा त्याच बॉलला तो स्टंप बोल्ट तर निघतोय, ठीक आहे. एशिया कपला त्यानं चांगली बॅटिंग केली. तिथं पाकिस्तान, बांगलादेश होते, ठीक आहे. त्याला मला त्याच्याबद्दल प्लेयर एकदम क्लास आहे. त्याच्याबद्दल मला काय बोलायचंच नाही. पण वर्ल्ड कपचं प्रेशर वेगळं असतं आणि वर्ल्ड कप वेळी तो थोडा कुठेतरी कमी पडतोय, ठीक आहे. मॅच्युरिटी कमी पडते त्याची, असं मला वाटतंय. 100%. नाही, पण ही जी टुर्नामेंट चालली आतापर्यंत, जसं लास्ट वर्ल्ड कपला विराट कोहलीच्या रन्स आल्या नव्हत्या, अगदी सेम अभिषेक शर्माच्या पण आजपर्यंत रन आलेले नाहीत. आता फायनलला रन यावं हीच अपेक्षा आहे. जसं विराट कोहलीने फायनलला स्कोर केला होता, बस ते एक इनिंग आली ना की होऊन जाईल विषय. पण ते टेम्परामेंट दिसलं नाही पूर्ण ओव्हरऑल या वर्ल्ड कप मध्ये अभिषेक शर्माचं. म्हणजे स्टार्टिंगला त्याच्या इनिंग्स बघितल्या आपण तर तो फटकेबाजी स्टार्ट करत होता. स्टार्टिंग पासूनच तो पहिल्या बॉल पासून मारायचं बघत होता. पण कुठेतरी त्याला त्या बॉलला एक जर 4 आली, 2 त्या रन्स तर त्या ओव्हरच्या रन रेटनुसार निघत होत्या, तरी पण तो त्याच ट्राय मध्ये करत होता. तर ऍक्च्युली तो कुठेतरी मला मिसमॅच वाटला की लाईक तो त्या स्ट्रॅटेजीला कुठेतरी यूज करतोय. सेम ॲज इट इज सिच्युएशननुसार जर खेळला असता थोडाफार थांबून, कुठं बॉल चाललाय, कुठं गेम चाललाय, तर आतापर्यंत तर थोडा अजून स्टार्ट भेटला असता इंडियाला. जे साऊथ आफ्रिकेला आपण तिथं थोडंफार थांबलो बिकॉज ऑफ सम ऑफ विकेट्स आपल्या तिथे जे गेल्या कंटिन्यू तसं स्टार्ट आधीचा पण नाही भेटला. पण ओव्हरऑल बाकी टीम जरा बॅक केलंच आहे म्हणा या टीम मध्ये. असं नाही की त्याच्याच एका टीमवर आहे. टीम परफॉर्मन्स बेस्ट राहतो. कधी पण एका इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सवर आपण पुढे घेऊन जाऊ शकत नाही टीम. तसं इंडियानं फुल आतापर्यंतच्या पूर्ण जर्नीमध्ये तरी चांगलं क्वालिफाय पर्यंत गेलेली आहे. ओव्हरऑल प्रत्येकाचा कॉन्ट्रीब्युट, बॉलिंग ऑलराऊंडर असले हार्दिक पांड्या, देन हर्षदीप सिंग, देन बॅटिंग मध्ये आता तर संजू सॅमसननं क्वालिफाय जो क्वार्टर फायनल मध्ये जो स्टार्ट दिलाय तो तरी वॉज अ ग्रेट इनिंग्स फॉर हिम ऑल्सो. बट स्टार्टिंग पासून जी मिळाली, ईशान किशन असेल, तिलक वर्मा असेल, त्याला आपल्याला विसरून चालणार नाही. कारण की त्यानं सेकंड म्हणजे फर्स्ट डाऊन पण येऊन नंतर त्याला बॅकला खेळून पण त्यानं तेवढा स्कोर केलेले आहेत. नाही, तिलक वर्माचं कसं झालं की तो आधी येत होता तर थोडं प्रेशर मध्ये नाही का, की ओपनिंग होत नव्हती व्यवस्थित, पहिली विकेट लवकर पडायची, मग त्यामुळे तो त्यात कन्फ्युजन मध्ये होता की मारू की हळू खेळू. त्यामुळे त्याचा स्कोर नाही झाला. त्यानंतर जसा तो खाली आला बॅटिंगला तसा तो एकदम फ्रीडमनच खेळायला लागला. आणि आतापर्यंत जे मॅच झाल्यात इंडियाचे त्यामध्ये फक्त आपण म्हणतो ना ओपनिंग पेअरच चाललेलं नाही, बाकी सगळ्या ठिकाणी सगळ्यांनी चांगलं काम केलंय. हा, ओपनिंग पेअर म्हणजे अभिषेक शर्मा फक्त म्हणलास तर. आणखी त्याच्यानंतर तिलक वर्माचं मला बोलायचं होतं तिलक वर्मा बाबतीत. कारण तिलक वर्माने काय केलं आतापर्यंत की चांगली बॅटिंग केली, ठीक आहे. त्याने एशिया कप फायनलला चांगली मॅच काढून दिली इंडियाला. पाकिस्तानविरुद्ध मॅच होती, नक्कीच प्रेशरची मॅच होती. आणि जसं विराट कोहलीकडून आपण एक्सपेक्टेशन ठेवतो की तो मॅच शेवटपर्यंत घेऊन जातो आणि शेवटी मॅच जिंकून पण देतो, म्हणजे चेस मास्टर आपण म्हणतो थोडक्यात. तर ते एक प्रेशर होतं त्याच्यावरती, तिलक वर्मावरती, कारण आता विराट कोहलीची पण जागा घ्यायची होती. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे काय की तो आता 3 नंबरला खेळतोय. 3 नंबरला विराट कोहलीनंतर 3 नंबरला खेळणारा प्लेअर म्हणजे सूर्यकुमार यादव असा तडाखेबाज किंवा असा फटके मारणारा प्लेअर आहे. तर तिथं काय झालं की तिलक वर्माच्या मनात संभ्रम निर्माण झाला की कसं खेळायचं. जसं की सूर्यकुमारची यादवची जागा आपण घेतली, पण त्याच्याप्रमाणे आपल्याला फटकेबाजी करावी लागेल की अँकरिंगचा रोल आपल्याला निभावावा लागेल. तर त्यामध्ये त्याचा संभ्रम निर्माण झाला.
आणखी दुसरी गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादवबद्दल मला बोलायचं आहे की फक्त ची जी मॅच सोडली तर कोणत्याच मॅचमध्ये त्याचा परफॉर्मन्स नाही झाला. हालाकी USA मॅच पण सोबतची मॅच पण महत्त्वाची होती. तिथे आपल्या विकेट पडल्या होत्या आणि तिथे चांगली इनिंग बिल्ड केली होती त्यांना. असं नाही की हलकी टीम होती, पण चांगली इनिंग बिल्ड केली होती ती सूर्यकुमार यादवची. इट वॉज अ ग्रेट इनिंग फॉर हिम. बट बाकीचे जर आपण ऍज अ इंडिया 250+ 300+ जे वर्ल्ड कपच्या आधीपासून जे चालू होतं ते हा. या आत्ताच्या पूर्ण ओव्हरऑल वर्ल्ड कप मध्ये आजची जर मॅच सोडली सेमीफायनल तर तेवढी इंडियानं कधी डॉमिनेट केलं नाही. तुम्ही श्रीलंकेमधलं प्रेमदास स्टेडियम असेल, वेलालागे स्टेडियम असेल, त्या पिच तर भरपूर स्लो डाऊन होत्या, बाउंड्रीज बरोबर. मोठ्या होत्या. तरी पण प्लस इंडियामध्ये तर पूर्ण पिच, इडन गार्डन असेल, वानखडे असेल, then अहमदाबाद मध्ये पण साऊथ आफ्रिकाचं होम ग्राउंडच झालं होतं, जेणेकरून त्यांनी भरपूर स्कोअर केला होता. त्या ग्राउंड पण इंडिया तेवढी डॉमिनेट करू शकली नाही. बट ऍज ऑफ नाव असं वाटतं की इंडिया कुठेतरी आता स्टेबल आहे, लाईक त्या अप्रोचनं खेळते. नाही, कौतुक करायचं तर गंभीरचं पण करायला पाहिजे, कारण सॅमसंगला त्यानं खूप बॅक केलं आणि या सॅमसंगनं दोन्ही मॅचमध्ये दाखवून दिलं की एक्सपिरियन्स किती मॅटर करतो. कारण पूर्ण यंग टीम आहे आपली आत्ताची इंडियाची. त्यामध्ये मला वाटतं सॅमसंग, बुमराह आणि हार्दिक पांड्या तिघंच असे असतील की जे अगदी. खूप खेळलेले प्लेयर आहेत. ते सॅमसंगनं दोन्ही बरोबर. मॅचेसमध्ये त्याच्या पूर्ण मॅच्युरिटी दिसून येते. ठीक आहे, ज्यावेळी पाहिजे त्यावेळी तुला फटकेबाजी करायची आहे किंवा बॉल चूज करायचा आहे. तिथं पण क्रेडिट आपण यंग प्लेयर्स बरोबर एक्सप्रेस प्लेअरला पण दिलं पाहिजे. आजची मॅच जर मी कम्पेअर केली तर हार्दिक पांड्या वन ऑफ द ग्रेट इनिंग बाय बॅटिंग अँड बॉलिंग ऑल्सो इन द डेट ओव्हर्स. देन सेकंड थिंग बुमराह. भाई बुमराह जस्सी बेस्ट भाई आहे रे. भरोसा रखो, बिलीव्ह इन बस जस्सी भाई. ते तर आहेच. आणि अक्षर पटेल वन ऑफ द मस्त. मोस्ट कॅचेस, इनक्रेडिबल. खतरनाक. म्हणजे अरे खतरनाक. नाही. बरोबर. मला अजून एक म्हणजे अंडररेटेड प्लेअर वाटतो शिवम दुबे. राईट शिवम दुबे ठीक आहे, त्याला दोन्ही मॅचला मार बसला. वेस्ट इंडिजच्या मॅचला काय करत होता काय माहिती, बॅक ऑफ द हँड टाकायचा ट्राय करत होता. पण आजचे त्याचे यॉर्कर पहिले 3 बॉल बघितलेस तर खूप सुंदर बॉलिंग केली त्यानं मस्त. आणि ओव्हर्स मध्ये पण. आणि आजचं जे इंडियन त्याला प्रमोट केलं वन डाऊनला, शिवम हा. दुबेला, सूर्यकुमारच्या यादवच्या अगेन्स्ट, म्हणजे तिथं तर त्यानं डॉमिनेट केलं. कारण की आदिल रशीदचा स्पेल चालू होता, त्याच्यामध्ये त्यानं ते कंटिन्यूची पारी 40+ नेली शिवम दुबेनं. बरोबर. हिटिंग चालू ठेव. 6 फोर्स 1 and 2. तो जो पार्टनरशिपचा गॅप होता शिवम दुबेचा, तो तिथं पूर्णपणे विथ संजू सॅमसन तो कव्हर अप झाला. जेणेकरून जे मागचे 2 विकेट्स गेल्या होत्या, ईशान किशन आणि अभिषेक शर्माचा, तो कव्हर अप करून त्यांनी 100+ तो स्कोर नेला. त्याच्यामुळे बरोबर. बॅकिंगला जे येणार होते प्लेयर्स, हार्दिक पांड्या असेल, देन आपला सूर्यकुमार यादव असेल, देन अक्षर पटेल, त्यांना थोडाफार रिदम भेटला, केला की आपण आता इथपर्यंत खेळू शकतो. आणि तोच डॉमिनेट हार्दिक पांड्यानं पण केला पुढे कंटिन्यू. तर शिवम दुबेला पण क्लास म्हणलं पाहिजे की ते बरोबर स्पिनरला, ऑफ स्पिनर, लेग स्पिनर दोघांना पण खेळला. विल जॅक्सला पण खेळला तो. देन आदिल रशीदला दोघांना पण त्यानं पूर्णपणे डॉमिनेट केलं. पेसिंगला थोडं, स्पेलला थोडंफार तो त्यानं सेकंड सिंगल डबल म्हणून घेतले, असं नाही की त्यानं स्टार्ट केला, पण तो चान्स घेतला. जेणेकरून इंडियाचा स्कोर कंटिन्यू 150+ विदिन 12 ओव्हर्स आधीच झाला होता. नाही, शिवम दुबेनं खूप भारी काम केलं वर्ल्ड कप मध्ये. ते फक्त होतंय कसं की हार्दिक पांड्या असल्यामुळे त्याला एवढं कोण अप्रिशिएट करत नाही. पण शिवम दुबे राईट. नाही, म्हणूनच मी म्हणलं अंडररेटेड प्लेअर आहे. कारण त्याची बॅटिंग बघितलीस तर त्यांना म्हणजे एक मॅच्युरिटी म्हणतो ना आपण, एक बॅटिंगमध्ये असते, तर त्याच्या बॅटिंगमध्ये मॅच्युरिटी आहे. तो डॉट पर्सेंटेज बघशील ना तर त्याचे डॉट पर्सेंटेज पण कमी आहेत, खूप कमी आहेत. तो जिथं पाहिजे तिथं मारू शकतो किंवा सिंगल डबल म्हणजे स्ट्राईक रोटेट पण करू शकतो. तो स्ट्राईक रोटेट करून ठेवतो तो. असं नाही की फक्त डॉटच केलेत किंवा डॉट केलेत म्हणून प्रेशर घेतलंय, आउट झाला, असं नाही. तो जेवढे बॉल खेळतो तर तेवढ्या बॉलमध्ये तो इम्पॅक्ट टाकून जातो पूर्ण मॅचमध्ये. आणि त्याची 6 हिटिंग ॲबिलिटी बघितलीस ना तर 6 हिटिंग ॲबिलिटी त्याच्याकडं आहे तर आहे, 100% आहे. स्पिनरला म्हण किंवा फास्ट बॉलरला सुद्धा म्हण, ठीक आहे. तो स्पिनर आला तर त्याला किती मारतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड टायरमध्ये तो बॉल घालवतो त्याचा. ताकद आहे. एवढी ताकद आहे. ताकद आहे आणि उभ्या मारतो. टेपॉट वगैरे भानगडच नाही. पण वेस्ट इंडिज क्वार्टर फायनल पर्यंत मला असं वाटतं की टीम इंडिया कुठेतरी गणतीये, बॉलिंगला असेल किंवा बॅटिंगला असेल, किंवा कुठे स्टेबल नाहीये. जर आतापर्यंत जर आपण आलो तर काही
बॉलिंगच्या जोरावर आपण पुढे मॅच काढली किंवा बॅटिंगच्या जोरावर तो जो आपला स्कोर होता, जो कॉन्फिडन्स होता की आपली बॅटिंग त्या हाय लेवलची आहे, तिथपर्यंत मात्र वाटलं नाही. पण आफ्टर क्वार्टर फायनल जेव्हा संजू सॅमसन हा वगैरे ती टीम झाली आफ्टर वेस्ट इंडिज, तेव्हापासून असं वाटतं की टीम इंडिया कुठे रिदम मध्ये आली बिकॉज ऑफ जी आपण फेल झालो अगेन्स्ट साऊथ आफ्रिका, तिथून थोडा आपल्याला फटका बसला असं वाटतंय विदिन ऑल दी प्लेयर्स, स्टाफ असेल किंवा कोच असेल. ती स्ट्रॅटेजी थोडी चेंज केली, खेळण्याचा पेस चेंज केला, चेंज ऑफ द फेस व्हेरी वेल त्यांनी रोटेट करून तो आणला, जेणेकरून प्रत्येक बॉलर असेल बॅट्समॅन डॉमिनेट करून त्या प्लेअरचं घेतलं. म्हणजे त्यामुळे वेस्ट इंडिजची मॅच बघा आणि आता साऊथ आफ्रिका सॉरी आपली आजची मॅच इंग्लंडची मॅच बघा, बरोबर. दोन्हीमध्ये पण फरक दिसला. कारण की आधी बॅटिंग जोर आणली, आज पण बॅटिंग जोर आणली, पण प्लस बॉलिंगवर पण आज आपण खेळलोय. कारण की शेवटचे जे 5 ओव्हर होते बेस्ट होते, हो, ज्यामध्ये हो, हो, हार्दिक हो. पांड्यानं, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंगची पण ओव्हर त्या 3 ज्या सलग ओव्हर पडल्या ना, त्या बेस्ट पडल्या हा माहिती. राईट तिथं म्हणजे ते पूर्ण आपल्याकडे सगळे मॅच यॉर्कर आली. गेले. हां, बुमराचे पण फक्त 6 रन्स 18 ओव्हर अगदी. फक्त जोक. आणि त्यामुळे कसं त्याच्यामध्ये झालं, तो की लास्ट ओव्हरला प्रेशर कमी 22 आलं इयर्स शिवम दुबेवरती. 22 इयर्स तो बॅटल काय खेळत होता, त्या लेवलला अरे! त्यानं त्या रिदम मध्ये बुमराहनं थांबवलेलं होतं 1-2 ला खेळून. नाही. इथं माहिती आहे जॅकॉब बेथेलला पण म्हणला पाहिजे. हा ना. 22 वर्षाचा आहे तो. आणि एकदम त्या हाय प्रेशर लेवल गेम मध्ये एक्सपिरियन्स प्लेअरच्या अगेन्स्ट तो खेळत होता खेळत होता. आणि त्याला तो रिदम ठेवला होता. विकेट जरी पडली एका साईडनं, विकेट जरी होती, तो एका साईडनं उभा होता. 6-4 सिंगल डबल, 6-4 सिंगल डबल, तो त्याला गेम चालवत नेला. आणि आता जर एक जरी 6 आपल्याला पाठ पडला असता त्याचा, एक जरी 6, तरी आता आपण, मला नाही वाटत की त्या रिदम मध्ये होतो आपण. नाही 100%. हार्दिक नाही खरंच त्यावेळी मी मॅच असं वाटलं मला आता गेली मॅच. मी 14-15 ओव्हर झालेलो. त्यावेळी मी बंदच केली होती. म्हणलं आता संपली मॅच, संपली इथंच. कारण त्यांनी मारलं पण होतं, तसं खेळत पण होते. आणि त्याच्यानंतर बॉलिंगला राहिले कोण होते की बुमराह ठीक आहे. बुमराहच्या 2 ओव्हर होत्या बाकी डेथ ओव्हरला. बुमराहची 1 ओव्हर हार्दिक पांड्या हो. आणि अक्षर पटेल. 100%. कारण की मग कारण शिवम दुबेच्या मला वाटतं 22 रन आले असतील त्या लास्ट ओव्हरमध्ये. हो. 7 रन, जोफरान 30 रन्स पाहिजे होत्या. बरोबर 23 आल्या. हां, 23 आल्या. तेच. आणि आता मला काय वाटतं, एवढं सगळं जे झालं, आता टीम इंडिया फायनल पर्यंत पोहोचली. पण एक वीक असं दिसतंय की वरुण चक्रवर्ती, की तो आता थोडासा असा वीक वाटायला लागला, की याच्यामुळे टीम गडबडू शकते. आज प्रेशर आलं, त्यानं एवढं प्रेशर घेतलं की 64 रना खाल्ल्या 4 ओव्हरमध्ये. हा म्हणजे करेक्ट. मग तो एक बॉलर, ते शिवम दुबेकडे यावं लागलं किंवा ते प्रेशर आलं. कॅप्टनना कसं वाटलं असेल, की यार आपला मेन बॉलर मार खातोय. तो अँगल एक होता वरुण चक्रवर्तीचा. प्रत्येक मॅच मध्ये एक तरी विकेट आहे त्याला, असं नाही की नाहीये. त्यानं तर ती हां, कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. बट आफ्टर ओव्हरऑल इकॉनॉमी मध्ये पूर्णपणे स्टेबल नाहीये वरुण आज चक्रवर्ती, आज अजून पण त्या रिदम मध्ये येत हो. नाहीये. अगदी. आज पण मला वाटतं की शिवम दुबेला 22 पडल्या आणि सगळ्यात जास्त इकॉनॉमी तर त्यालाच आहे. 16च आहे काहीतरी वरुण चक्रवर्तीला. हम्म. म्हणजे तो महागडा ठरला. हां, 3 6 बसले त्याला पहिल्या ओव्हरमध्येच. तो एक डिसअपॉइंटेड वाटतोय. बट लेट्स सी की आता तरी इंडियाने ती स्ट्रॅटेजी यूज करून फायनल मध्ये गेम खेळावा. असं नाही की आपण नाही. न्यूझीलंडला बघितलेलं आहे की न्यूझीलंड त्या फॉर्म मध्ये नव्हती वर्ल्ड कपच्या, हो. की लाईक आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचा, तो हंगर पण त्यांच्यामध्ये नव्हता आधीपासून. पण लास्ट 2 मॅचेस तशी पण पाकिस्तानचं लक त्याच्यामुळं न्यूझीलंड क्वालिफाय झाली. त्याच्यावर बट त्याच्यानंतर थोडा गेम वाटतोय की न्यूझीलंड त्या फॉर्म मध्ये आली, जी लास्टची इनिंग झाली बघता. कारण की त्याच्या आधी पण दोघांनी पण 175 ची पार्टनरशिप केलेली होती. 100 बरोबर. क्वीन ॲलन आणि हां, टीम शेफर्डनं. ते त्यांनी झालं न्यूझीलंडचं. पण आता आता मला काय वाटतं किंवा माझा असा प्रश्न आहे, की फायनलला वरुण चक्रवर्तीला काढून कुलदीपला खेळवतील का? म्हणजे यावरती तुम्हाला काय वाटतं? कारण आता त्याला चान्स दिला. चान्स तर दिला ना आपण. आता 3-4 मॅचेस चान्स देतोय त्याला. नाही, कुलदीपला बॅक नाही करणार असं वाटतं इंडिया अजून पण. वरुण चक्रवर्ती सोबतच जाईल. मला वाटतं जी टीम आज खेळली तीच टीम पुढे खेळवतील किंवा इंडिया त्याच कॉन्फिडन्सने पुढे जाईल. कुठेही चेंज नाही वाटत आहे असं करेल. जर चेंज तर करणार नाहीये, कारण जी मॅच आता जिंकत आले तर तीच टीम पुढे पण खेळवत राहणार. आतापर्यंत तशीच नाही पण कसं होतं, मेंटॅलिटी की आपल्या टीमची. माझं म्हणणं कसं होतं, की आज आपला स्कोर जास्त होता त्यामुळे ते चाललं. ठीक आहे बाबा, तू खाल्लाय मार चालेल. पण जर जर फायनलला स्कोर कमी झाला, तो डिफेंड करायचा असेल, वरुण चक्रवर्ती जर अशी बॉलिंग करायला लागला, तर ते मग अवघड जाणार आहे आपल्यासाठी. आता अजून जर एक 6 जरी त्याला बसला असता, तरी सुद्धा मॅच त्यांच्याकडेच होती.
हा, बट इंडिया तो चेंज नाही करणार असं वाटतंय, किंवा ओव्हरऑल इंडिया नाही, कुठली जरी टीम असती तरी जी सेमीफायनल खेळली तीच फायनलला खेळवेल असं वाटतं तरी मला. किंवा मला अजून चेंज एक चान्स असा वाटतोय, की फायनलमध्ये जशी आता हार्दिक पांड्याच्या ओव्हर कशा वेस्ट इंडिज विरुद्ध संपवायचा प्रयत्न केला लवकर. ह्यावेळी ठीक आहे, त्याला कॉन्फिडन्स होता, त्याने केली बॉलिंग. मला वाटतं फायनलला शिवम दुबेची एक ओव्हर काढायचा लवकर बघतील, की त्याची ओव्हर काढून घ्यायची, म्हणजे चक्रवर्तीवरचं प्रेशर कमी येईल किंवा अक्षर पटेल, ती 2 बॉलर आहेत. त्यामधली एक ओव्हर त्या दोघांची शिवम दुबेला आधीच काढून घेतील आणि लास्टला एक दुबेची, म्हणजे दुबेच्या 2 पडतील ओव्हर. आणि मग चक्रवर्तीला निवांत, बाबा तुला मार खाल्ला तर तू 2च टाक, असं थोडंसं कॅल्क्युलेशन होऊ शकतं. हां, आणि तसं पण कसं अहमदाबादमध्ये ग्राउंड मोठं असल्यामुळे तिथं शिवम दुबेची बॉलिंग चालू शकते. कारण फक्त ऑफ साइडला बॉल खेळवत ऑफ साइड बॉल खेळवत तो बॉल काढू शकतो आणि तिथे कारण चालू की शकते त्याची बॉलिंग. न्यूझीलंड मध्ये ऑफ त्याला स्पिनर खेळणारे ते 2-3 जे बॅट्समन आहेत, जसं की फिन ॲलन आहे, त्यानंतर ग्लेन फिलिप्स आहे. सचिन रवींद्र एवढा स्पिनला नाही होत, पण ग्लेन फिलिप्स आहे. त्यानंतर येणारा आपला हा असेल, आय डोंट नो, नाम थोडं असेल आठवत नाही, बट ती जे आहे ओपनिंग स्पेअर्स आणि प्लस ग्लेन फिलिप्स हे स्पिनला चांगले खेळतात. तिथं जर त्यांना अटॅकिंग जर तिथं पेस काढून थांबवता आलं तर डेफिनेटली इंडिया थोडं गेम मध्ये पुढे जाऊ शकते. ती स्ट्रॅटेजी काय असेल आय डोंट नो, किंवा ते काय यूज करतील. पण वाटतंय जर तिथं असतील मॅच, जर टॉस जिंकला तर आय थिंक इंडियानं बॉलिंग करावी असं तर मला वाटतंय. कारण की अहमदाबादचं पिच आहे, आपण लास्ट जे 2 फायनल्स आपण बघितले सॉरी फायनल्स नाही, एक तर 2023 फायनल्स आणि आत्ताची ग्रुप स्टेज मधला सुपर 8 मधले मॅचेस. तर मला वाटतं इंडियानं बॉलिंग करावी आणि चेस करावं न्यूझीलंडला जर असेल तर. आय डोंट थिंक तुमचं ओपिनियन त्याच्यावर काय आहे, आय डोंट नो, बट मला तर तेच वाटतंय. नाही, नक्कीच चेस करूनच मॅच जिंकू शकतो आपण अहमदाबादमध्ये तरी. अहमदाबादला तरी. आणि मेन म्हणजे कन्सर्न आहे तो तुम्ही जर बघितला असाल वरुण चक्रवर्तीची वर्ल्ड कपच्या आधीच्या मॅचेस आणि वर्ल्ड कप नंतरच्या मॅचेस, ठीक आहे, वर्ल्ड कपच्या मॅचेस, तर त्याची जी बॉलिंगचा टप्पा आहे तो बघितला तर 7-8 फूट आहे ना, 7-8 मीटर जो पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये आता तो बॉलिंग करायला लागला, ठीक आहे. आणि फॉलो द प्लोज मध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर त्यामध्ये पण त्यांनी दाखवलं तसं की तो 7-8 मीटरचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्येच तो बॉल टाकतोय. पहिलं कसं असायचं की त्याच्या आधीच जर बॉलिंग बघितली, कम्पेअर केली तुम्ही, तर पहिला बॉल कसा होता की तो स्पिनला टाईम देत होता. पुढे टाकून थोडं स्पिन होत होते त्याचे बॉल. ते बॉल समजायला वेळ लागत होता बॅट्समनना. पण आता काय होतंय, शॉर्ट पिचवरती बॉल पडल्यामुळे बॅट्समनना त्याचा किती बॉल स्पिन होतोय किंवा गोली टाकतोय किंवा बॉल आत टर्न होऊन आतमध्ये येतोय, तर त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. बॉल शॉर्ट पिच असल्यामुळे बॅट्समनला ते ओळखायला सोपं पडते की बॉल आलाय, तुम्ही फक्त टप्प्यावर बघायचा आणि तुम्हाला मारायचा आहे. त्यामुळे मला वाटतंय की त्याला ह्या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये आता या वर्ल्ड कपमध्ये पूर्ण म्हणजे थोडं एक्सपेन्सिव्ह राहिलाय तो. तर त्यानं टप्पा तो मागं ठेवल्यामुळं. त्यानं थोडं टप्प्यामध्ये सुधारलं पाहिजे. लास्टची मॅच आहे फायनल मॅच. नाही. आज जी बटलरची विकेट ज्याने घेतली ना, सेम तो टप्पा पाहिजे आपल्याला. तो टप्पा पाहिजे. मग तिथून कसं होतं की जरी मारायचा ट्राय केला आणि त्याचा गुगली वगैरे पडला, तर तो बॅट्समनला बीटच करतोय. पण आज तो कॉन्फिडन्स दिसला नाही वरुण चक्रवर्तीच्या विकेट नंतर. अरे पहिल्या त्या 3 गेम बॉलातच त्याला मध्येच राहिला नाही. जेव्हा त्याला त्या बॅटलनं कंटिन्यू 3 सिक्सेस मारल्या ना, लॉंग ऑफ देन कव्हर अप स्वीप, त्यानंतर मला वाटलं की तो गेम मध्ये आहे. भले त्याचा टप्पा पडला असेल बटलरला, पण आफ्टर दॅट तो गेम मध्ये मला दिसला नाही. कंटिन्युअस जे नाही वाईड्सला स्पिनिंग त्याचं असून झालंय वाईडला बॉल कसं, गेले, बॉल बरोबर. पूर्णपणे बाहेर गेला पिचच्या. त्याचं झालंय कसं, की त्याच्या पाठीमागच्या मॅच आता सगळेच अॅनालिसिस करतात प्रत्येक प्लेयरचं. पाठीमागच्या जे 2-3 मॅचेस जर बघितले ना, आपण जरी बघितले तरी आपल्याला असं दिसतंय, की तो प्रेशरमध्ये लगेच येतोय. टप्पा चेंज करतोय, थोडंसं शॉर्ट पिच बॉल टाकतोय किंवा वाचायला बघतोय, थोडंसं ऑफ साइड ऑफ टाकतोय, म्हणजे नाही का, पेस वाढवतोय. मग हे सगळं बघून आले ती लोकं. त्यांना माहिती आहे की ह्याच्यावरती थोडंसं आपण अटॅक केला ना, की हा प्रेशरमध्ये येतोय आणि कारण प्रेशरमध्ये की आला की सगळ्या आपल्याला बरोबर आहे. मागच्या मॅचेस बघता त्याला फक्त विकेट्स आहेत, असं नाही की नाही आहेत विकेट्स. विकेट्स भेटल्यात, पण इकॉनॉमी पण तेवढी चांगली नाहीये, जेवढी बॉलिंगला पाहिजे तेवढी. नाही, आता फायनलला इंडिया पोहोचले. एकच जो प्लेयर म्हणतो ना आपण, की त्यानं अजून त्याच्या 100% नाही दिलेलं. तर त्यानं ते फायनलला द्यावं आणि त्याच्याबरोबर अभिषेक शर्मा, म्हणजे हे 2 प्लेयर आहेत. आता हा पण मला मला वाटतं वाटतं बॅट्समनमध्ये फायनलला इंडिया मॅच काढेल तर बॉलिंग जोरावरच काढेल. एवढं फायनल आहे. जर इंडिया मॅच जिंकेल फायनल, तर बॉलिंग जोरावरच जिंकेल. त्याच्यामध्ये हार्दिक पांड्या असेल, बुमराह असेल, अक्षर पटेल असेल, देन शिवम दुबे पण असेल मिडलला.
आय डोंट नो नाही, कुठपर्यंत डॉमिनेट करेल, पण शिवम दुबे इंडिया मला जर ती वाटतं मॅच काढेल तर मला असं वाटतं बॉलिंगच्या याच्यावरच काढेल, की अहमदाबादमध्ये ठीक आहे स्कोर सगळ्यांचे बॅट्समनचे पण तेवढं रिदम नाही भेटणार जेवढं आता खेळत आलेत हे सगळ्या बॅटिंग स्टेजला. बरोबर. शिवम दुबेचे भाई तुम्ही हार्दिक पांड्याची बॉलिंग बघितलं, कसले स्विंग करत एक होता तो नंबर, एक मुंबईमध्ये नंबर. भाई. इन स्विंग आउट स्विंग. अरे त्याची फर्स्ट ओव्हर मला वाटतं पहिला बॉल इन स्विंग होता, परत आउट स्विंग होता, परत इन स्विंग होता, परत इन परत आउट स्विंग आला स्विंग होता. बटलरला. हा हा, हा आणि राईट परत राईट. सलग 2 आउट स्विंग टाकले. बटलर पॅडल स्वीप मारायला गेला. एकदम फुल प्लॅनिंग बॉलिंग केली त्यांनी. मस्त. मला तर वाटलं तिथं हा, भुवनेश्वर भारी. कुमार अंगात आला का, इन स्विंग आउट स्विंग. भाई त्याचा होता. कॉन्फिडन्स लेवल हॅट्स ऑफ. होय ना. अरे त्यानं 17वी कोणती ओव्हर टाकली रे त्यानं? 17 बहुतेक. 18 ओव्हर. भावा काय ऍटिट्यूड होता त्याचा. असं वाटत नॉर्मल आहे रे, काय किरकोळ आहे. असला ऍटिट्यूडनं तो बॉलिंग करायला आला, बॉलिंग संपवली, ओव्हर संपवली, निघून गेला. पूर्ण 19 मस्त. ओव्हर त्याला 2 ओव्हर 30 पाहिजे होता. नाही आय थिंक 36 पाहिजे होता. त्यानं हा. ओव्हरऑल फक्त 6 दिला. हो. आणि नाही 9 आला त्याच्यामध्ये त्याच्या कॉन्फिडन्स ओव्हरला होता की तू काहीतरी. मारून दाखव. हा. अरे लय बेस्ट मी ओव्हर आहे, टाकली रे. मी टाकतो बॉल. तर त्याला पहिल्या बॉलला 6 बसला. ठीक आहे हा. की बाबा त्याच्या पहिल्या बॉलला 6 बसला हो. तर त्याचा कॉन्फिडन्स लास्टचे 5 बॉल्स पण त्यानं तू मारून दाखव. नाही तेच ना, असं मग त्याचा जर आपण असा कॉन्फिडन्स हल्ला ना, आता जसं आपण मगाशी म्हटलं, वरुण चक्रवर्ती कसं होतं की प्रेशरमध्ये होते. हार्दिक पांड्या मारणार आहे, अजून 6 मारून दाखव. त्यानं जो वाईड साईडला बॉल ठेवले आणि तो त्यांनी बॉलिंग कंटिन्यूस केली. तिथं मध्ये बॅट्समन ते थोडे चेंज झालेच आणि तो बेस्ट ऑप्शन होता त्यासाठी पण आणि इंडियासाठी पण, की बाबा नाही, तिथं नाही. डॉमिनेट केला बाबा. प्लस बुमरानं पण केलं त्याच्या आधी 18th ओव्हर अँड देन हार्दिक पांड्या. 2 क्रुशियल ओव्हर्स कंटिन्यूस हॅपन इज व्हेरी वेल. बुमरा तर आहेच रे, म्हणजे नाही का तो टाकणारच हे आपल्याला माहिती आहे, पण हार्दिकनं जी साथ दिली किंवा त्याच्या आधी हर्षदीप मस्त 3 ओव्हर असं ज्या नाही की पडल्या ना. हार्दिकनं आत्ताच दिले. 25 चॅम्पियन्स ट्रॉफी, 24 वर्ल्ड कप किंवा 23 ला पण तो होता, पण इंजुरीमुळे बाहेर बसला फायनलला. तो नाहीतर असता ती मला असं मॅच पण वाटतं तो आपलीच वर्ल्ड कप होती. पण आपला होता. 100%. होय, 100%. 100% असतं. नाही आहे, म्हणजे बॉलिंग लाईनअप आपली ओके. नंतर ही एशिया 3 कप मध्ये पेसर. पण पाकिस्तान विरुद्ध हार्दिक पांड्याने शेवटच्या त्याच्या 6 मारल्या होत्या ऑस्ट्रेलियाला. सॉरी पाकिस्तानला. पाकिस्तान. नाही हार्दिक पांड्या. जर विराट कोहली कसा प्रेशर मध्ये त्याचा गेम यायचा बाहेर, तसा हार्दिक पांड्याचा गेम येतो. प्रेशर असलं की जेवढं प्रेशर तेवढा गेम चांगला. तिच्यावर आपण कॉन्फिडन्स ठेवू औरा पार शकतो गेम. ऍज अ इंडियन प्लेअर, ऍज अ इंडियन मॅन. बिलीव्ह इन जस्सी भाई एज वेल एज हार्दिक पांड्या ऑल्सो. बाय तो कॅप्टन मटेरियल आहे, तो कॅप्टन मटेरियल आहे, 100% कॅप्टन मटेरियल आहे. करू तो शकतो. टीमला लीड करू शकला असता जर त्यानं आधी त्याला जर कॅप्टनशिप दिली असती ना गंभीरनं, तर बाय तो म्हणजे एक प्रकारे धोनी कसा होता की धोनीच्या पुढं हा. बीसीसीआय काहीच बोलत नव्हती. त्या प्रकारे भाई हार्दिक पांड्या नाही, जर माझं नाही ऐकत आहे तर नाही मला कॅप्टन्सी करायची, घ्या तुम्हाला कॅप्टन्सी घ्या, काय करायचं ते करा तुम्ही. राईट. तुम्ही ते आपलं हे सेशन मध्ये पण जेव्हा आपलं सेशन झाले, सॉरी सेशन म्हणतोय आपले ड्रिंक्स ब्रेक झाले, ड्रिंक्स मध्ये पण गंभीर होता. गंभीर सोबत सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या. भले वाईस कॅप्टन अक्षर पटेल असेल, पण डिसिजन हार्दिक पांड्या सोबत होता. इन्व्हॉल्वमेंट होती, स्ट्रॅटेजी होती, प्लॅन केलेलेच होते. विदिन त्याचे जे कंटिन्युअसली चॅटिंग असेल विथ कॅप्टन सूर्यकुमार असेल किंवा कोच गंभीर असेल किंवा त्याचे जे प्लॅन्स असतील ते एक्झिक्यूट करत होता आणि त्यानुसार तो चालत पण होता. विदिन बॉलिंग लेवलला पण त्यानं बुमरा सोबत पण काही प्लॅन्स बरोबर केले. बॅटिंगला पण येताना त्यानं जो त्याचा पार्टनर होता स्ट्रायकर यांना त्यासोबत पण कंटिन्यूस करून तो गेम खेळला. शिवम दुबेला आउट पण केला. हो ठीक आहे, तो रिंकू रिदम सिंग. पण होता, पण त्याने ती मॅच पण घेतली. असं नाही की त्यानं तो आउट करून काय खेळला नाही. हा ना. 50 जवळ आली होती ना तिथं. विल जॅक्सन त्यानं लास्टला 6 दिल्या. व्हेरी गुड. आहे. हार्दिक पांड्या भाई बेस्ट आहे. हार्दिक पांड्या पण नसता तर टीम खूप ह्याच्यामध्ये पण लाईक आपण म्हणतो ना, जर काँग्रेशन कोणाला करायचं तर संजू सॅमसन लास्ट 2 गेम्स जो रिदम खेळला, टेम्परामेंट ठेवली, स्टार्टिंगला हिटिंग, नंतर आपण म्हणतो ना विराट कोहली सारखं पहिला रोहित शर्मा सारखं टेम्परामेंट ठेवलं, नंतर विराट कोहली सारखं कंटिन्युअस 1-2 म्हणतो, शेवटला धोनी सारखं फिनिश. बस. नाही जी मस्त. वेस्ट इंडिजची मॅच त्यानं घेतली. आज पण त्याला चान्स दिला इंग्लंडने. हॅरी ब्रुकनं कॅच सोडून त्याला दिला. हा. पण आफ्टर Catch दॅट सोडला, त्याला catch जी सोडला. इनिंग्स पुढे चालवली कंटिन्यू रिदम मध्ये, जे फोर्स असतील
लेग कट असतील, स्ट्रेटला खेळ असेल, ड्राईव्ह असेल, आणि जो काय त्याचा आर्चर वर्सेस जो सॅमसन होता, आर्चरला बाई फुल काहीच नाही खूप बाई. मारला, खूप मारला. 50 आणि प्लस आर्चरनं पण आय थिंक एक्झॅक्ट मला नंबर माहित नाही, पण त्याला 50 प्लस स्कोर झालाय आर्चरचा. 61 मारला त्याला, 4 ओव्हर 61 मारला. 50 झाले, आर्चरची पण 50 नाही, आपला झाले. विषय काय, इंडिया टीमचा विषय काय, की तुम्ही जेवढा फास्ट टाकाल ना तेवढा फास्ट बाउंड्रीच्या बाहेर जाणार. साऊथ आफ्रिका विरुद्ध आपण हारायचं कारण एकच होतं की स्लोअर बॉल त्यांनी खूप टाकलेले होते आपल्याला. एकच त्यांचा बॉलर लुंगेन गिडी, हा, भाई हा, त्यानं तो- ओव्हर अख्ख्या वर्ल्ड कप मध्ये क्लास बॉलिंग केली, क्लास म्हणजे आ- क्लास. पर भाई पता नहीं चलता ना भाई चोकर्स क्यों बोले जाते, तो वैसा है भाई लास्ट 7 गेम्स कंटिन्यूस विन आणि आफ्टर दॅट लॉस. तुला पण बोललो होतो ना मी की बाई सगळ्या मॅचेस जिंकले, एक मॅच हरणार आहेत ती सेमीफायनलच हरतात वाटतं. आपलं काल पण बोलणं झालं होतं की साऊथ आफ्रिका, मला नाही वाटत की आतून फील होतं की जिंकेलच. नाही, नाही, नाही. आपण म्हणतो ना न्यूझीलंड तर अशीच ओव्हर मिळाली, त्यांना चान्स भेटला होता, पण मला नव्हतं वाटत की न्यूझीलंड त्या प्रकारे गेम खेळेल, जिंकेल असं वाटत होतं, पण त्या प्रकारे गेम असं वाटत होतं की लास्ट काय इनिंग्स खेळली त्यांनी, लास्ट 40 बॉल्स विदिन 60 ओव्हर्स मध्ये त्यांनी मॅच कव्हर केली, 170 प्लस टार्गेट. वन साइड मॅच Not a जिंकली ती. नाही ना, त्यांनी मॅच कुठं ज्यावेळी ते सुपर 8 मध्ये खेळ होते किंवा ग्रुप स्टेज मध्ये पण त्यांनी एवढी नाही, त्यांची बॅटिंग नाही झाली किंवा बॉलिंग नाही झाली, एवढा परफॉर्मन्स पण खूप हलका परफॉर्मन्स होता त्यांचा. असं वाटलं होतं की न्यूझीलंड नाही आली वर्ल्ड कप खेळायसाठी, तर नाही आली टीम. त्याच्यानंतर जे त्यांनी सुपर 8 मध्ये पण पहिली मॅच त्यांची वॉशआउट झाली सोड पाकिस्तानसोबत, पण नंतरच्या ज्या मॅचेस होत्या, हे श्रीलंकेसोबत मॅच असेल किंवा आणखी एक मॅच होती, जर ती मॅच ते हारली ना मॅच तिथे, त्या मॅचवर नंतर मला वाटलं होतं की नाही, आता न्यूझीलंड नाही डिझर्व करत आहे की क्वालिफाय होईल सेमीफायनलला. पण त्याच्यानंतर जसं इंडियामध्ये आले, ते जी लास्ट मॅच खेळत, खतरनाक मॅच, म्हणजे खूप छान झाली त्यांची बॅटिंग. पण आधी त्यांचं म्हणजे वाटत नव्हतं की ते नाही खेळतील म्हणून. श्रीलंकेसोबत तर पण झालाच, पण न्यूझीलंड त्या गेम मध्ये नव्हती वाटत की ते वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलेत. बिकॉज जेव्हा मी पण श्रीलंकेमध्ये त्यांच्या प्लेयर्सला बघितलं होतं, मला चान्स भेटला होता. बट वेन आय वॉज श्रीलंका, त्यांची मॅच जेव्हा होती इंग्लंड सोबत, तेव्हा 3 वाजता तो सॅटर्न स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करत होता. सो तो गेम अप्रोच राहतो ना, की आपला 6:30 ला टॉस आहे, विदिन आपण 1 किंवा 2 अवर्स स्टेडियम मध्ये पाहिजे, ते पाहिजे. तो आफ्टर लाईक 3 किंवा 3:30 म्हणजे PM इव्हिनिंगला तो स्विमिंग करत होता, चिल मध्ये बसला होता, चिलिंग करत होता. सो त्यांची, मला नव्हतं वाटत की ते पूर्ण त्या गेम साठी आलेले आहेत. त्यांना असं वाटतं की चिल आहे यार, पाकिस्तान जिंकली तर आपण बाहेरच आहे. पण अल्टिमेट तो क्रॉस झाला, पाकिस्तानच्या चेवळीच होतं ते झालं. लग बदलला. जो कॉन्फिडन्स होता भाईचा, 147 आत आम्ही रोखणार. नाही, रोखला असतं. एक्सप्रेशन सलीम आगाचे, नाही, क्यों नहीं हुआ. सलमान आगा, म्हणजे शाहीन त्यांचा जो आफ्रिदीची प्रीमियम 50 बॉलर बघितली का? होता आणि त्यांचा प्रीमियम बॅट्समॅन. प्रीमियम फास्ट बॉलर. प्रीमियम फास्ट बॉलरला थोडा एक्स्ट्रा चार्ज लावलाय त्याच्यावरती. सगळ्यांकडनं थोडे पैसे घेतले, त्याच्याकडनं जास्त जो घेतले. सनकिन बसला होता ना इंडिया विरुद्ध ईशान किशनचा पहिल्याच बॉलला, ती अशी वाटली होती की सनकिन कानाखाली दिले टाप. सापट. भाई त्याला सगळ्या पूर्ण टुर्नामेंट मध्ये मारला, त्याला कोणी मारला नाही असं नाही, सगळी मारत होते. त्यांना ऐकलं का तुम्ही, 50 लाख काहीतरी हे झालं, त्यांना दंड बसला. आणि प्रीमियम बॉलरला आता ओडियाचा कॅप्टन केलाय अगेन्स्ट कॅप्टन बांगलादेश. केलं. अरे बाप, मी म्हटलं त्याच्या एक्स्ट्रा फाईन लावला असेल. नाही, त्याचं बनतंय भावा, त्याचं बनतंय. नाही, बाबर आझम नाही दिसणार भावा आता तो. कोहली जसा लंडनला निघून गेला ना, तसा आपण कुठतरी लांब निघून जाणार आहे. त्याचं खरंच झालं राव, कांता बन के आया हूं, लुटले गया. नाही, ते चुकलं रे. मला वाटतं गेम होईल, चांगला गेम होईल अहमदाबाद मध्ये, पण इंडिया जर जिंकेल तर बाई बॉलिंगच्या जोरावर जिंकेल असं वाटतंय. बॅटिंगचे एफर्ट्स गंडेल, कारण की त्यांचे जे स्पिनर मध्ये जे 3 स्पिनर तर डॉमिनेट करतात. ग्लेन फिलिप्स असेल, सॅटनर असेल, रचिंद्र रवींद्र असेल, तिघांनी पण. तर तो ग्लेन फिलिप्स काय बॉलर आहे का, पार्ट टाइम बॉलर आहे भाई, तरी पण तो 4 ओव्हर घेऊन जातो. मी तेच म्हणतोय की
नाही पण पण तिकडे नाही मागचा जो चालायचं. गेम बघितला तर राजेंद्र रवींद्रनं त्याच गेमवर फिरवले मॅचेस. नाही पण ते दोन्ही बॉल तिकडे नाही चालणार आहे, कारण ते आले की लगेच शुभम दुबे येणार. हा त्यामुळे ते नाही नाही चालणार आहे. शुभम दुबे झाला की हार्दिक पांड्या आहेच. ते त्यामुळे आहेच, ते पण हा जो मागची आपण मॅच बघितली याच्या विरुद्ध सॉरी साऊथ ते आफ्रिके थोडंसं विरुद्ध स्पिनिंग ट्रॅक असल्यासारखं होतं, त्यामुळे ते चालून गेले. श्रीलंकेत पण त्यांनी भारी काढली दोघांनी मॅच. सँटनर भारी आहे बघ, काढली. बेस्ट बॉलर आहे. हम्म. सँटनर काहीतरी हालचाल करू शकतो. आणि त्यांनी मागच्याच माझ्या जेमिनी शिमला पण खेळवलेला आहे, पण त्याचा परफॉर्मन्स एवढा ओव्हरऑल द लाईक हा वर्ल्ड कप तरी काय दिसला नाहीये. म्हणजे मला न्यूझीलंडचा परफॉर्मन्स असा प्रकारे काय दिसलाच नाहीये, ना बॉलिंग ना बॅटिंग दोन्ही प्रकारे, की बाबा ती कोण कंटिन्यू चांगले खेळलेत. नाही त्यांची पेस बॅटरी संपल्या पूर्ण. आता ती टीम साऊदी आणि हो, हो. बोल्ट होता तोपर्यंत त्यांची चांगली होती नाही बॉलिंग. गरज नाही हा. बट आता पण आता ओव्हरऑल आता खरंच त्यांची बॅटरी पेस पूर्ण त्यांची पेस बॅटरी पूर्ण संपलेली आहे आता. कारण त्याच्यानंतर त्यांना बॉलरच नाही फास्ट बॉलर. फक्त मॅट हॅन्ड्रीज तो एकच बॉलर आहे की जो चाललाय पूर्ण तशी त्यांना टोटल वर्ल्ड बॉलिंग कप मध्ये. बॅकअप पण भेटला नाहीये ना, त्यांची बॉलिंग परफॉर्मन्स इथपर्यंत गेलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल त्यांचा सगळा परफॉर्मन्स हा स्पिनरवरच निघालेला आहे. जर पेस सोडला तर पेस मध्ये त्यांचा एवढा नाहीयेच. त्यांनी किती मॅच पर्यंत काही जेमेसन पण बाहेरच आहे. हो. त्याला खेळवलं पण नाहीये म्हणजे ओव्हरऑल. हा म्हणजे त्यांचा बॉलर असो. नाही आता जर इंडिया फायनलला तर गेले, न्यूझीलंड फायनलला गेले. आता होतं कसं की आपण म्हणतो ना की आता फायनलला पोहोचल्या दोन्ही टीम. मॅन टू मॅन कंपॅरिझन झालं पाहिजे, तर आपण म्हणू शकतो. आता वेस्ट इंडिज विरुद्ध जी आपली मॅच होती, त्या मॅचमध्ये मॅन टू मॅन कंपॅरिझन खतरनाक, म्हणजे एक असं वाटत होतं की नाही खूप टफ मॅच होईल. आजची मॅच पण वाटत नव्हतं, पण झालं. त्यांनी कॉम्पिटिशन दिलं आपल्याला. तसं न्यूझीलंड विरुद्ध नाही वाटत. न्यूझीलंड कुठेतरी आपल्यापेक्षा थोडं वीक वाटतंय. आपल्यात वीकनेस आहे, पण आपल्यापेक्षा जास्त त्यांच्यामध्ये दिसतोय. नाही पण आज पण इंग्लंडमध्ये मला थोडंसं वाटलं होतं की इंग्लंड तेवढंच करणार नाही भाई, 200+ येणार नाही असं हां. वाटलं होतं मला ते जेव्हा फर्स्ट स्कोर इनिंग झाला. झाल्यावर ते पण जी 6th विकेटची पार्टनरशिप झाली ना, ती क्लास झाली. क्लास म्हणजे टॉप क्लास झाली. नाही त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं. इंडिया गेम मधूनच बाहेर गेली होती ऑलमोस्ट. जेव्हा तो रिदम बसला होता कंटिन्यू 6-4 विदिन एका ओव्हरमध्ये येतच होत्या. कुठंच 6-4 नव्हतं. हा आणि त्यांच्या विकेट पडले नव्हते त्यांची. 4 विकेट नंतर विकेटच नव्हती. ती पण ती कसली जेकब बेथल. त्यांच्या विकेट्स पण होत्या, पण ते स्कोर मध्ये पण रन रेट चांगले होते आपल्यापेक्षा पण. जो आपण स्कोर केला होता 10 ओव्हर असेल 13 ओव्हर असेल त्याच्या प्लस पण ते होते. त्यांच्याकडे विकेट्स नव्हत्या, पण ते स्कोर मध्ये ते गेम मध्ये तर होते चांगले. हं. हा आणि ती अनालिसिस दाखवते बघितलं का ओव्हर टू ओव्हर. तर ते आपला बरोबरच होत्या. हां, हां, फक्त हां. एक विकेट फक्त जास्त होती त्यांची. तर रनच्या विकेट एक्स्ट्रा. बाबतीत एवढंच सेमच होतं. होते. आणि म्हणजे असं बॉलर बॉल टाकतोय, बॅट्समन मारतोय. सगळे बॉल बाउंडरीवरती. फिल्डरच कुठं दिसत नाही. अरे सगळीकडे गॅप असल्यासारखंच वाटत होतं. पण कॉंग्रॅच्युलेशन्स आणि सॅल्यूट बाय अक्षर पटेल, तो कॅच विल बेस्ट, जॅकचा. बेस्ट, बेस्ट. अरे तिथून दोन्ही कॅच त्याचे गेम भारी आहे. आला. त्याचे दोन्ही कॅच भारी आहेत. 3 कॅच. हां, तीन तिन्ही पण. कॅच. एक पहिला ईझी तर होता. इझी होता, पण ठीक आहे. पण त्याचे दोन्ही कॅच जो माग असं म्हणतात कपिल देवनं तो कॅच घेऊन वर्ल्ड कप जिंकवला. सेम त्या कॅच जर आजची प्रोसेस झाली होती की बाई त्यानं तो कॅच घेतला एक तर 24 मीटर पूर्ण पळून आणि शेवटचा तो कॅच शेवटचा लाईफ क्लास होता क्लास. भाई सेमीफायनल मध्ये कोणताही कॅच इझी नसतो. सुपर 8 मध्ये अभिषेक शर्मा कॅच सोडतोय. तर कॅच सोडला तो. सेमीफायनल कॅच मध्ये जे सोडला तो. सोपं कॅच कॅच सोडला. आहे ते घेणं गरजेचं असतं खूप. पण ते पण अवघड होऊन जातं. ओव्हरऑल गेम चांगला झाला. पण नाव लेट सी की नाव आता इंडिया काय स्ट्रॅटेजी यूज करेल, काय प्लेइंग 11 असेल. प्लेइंग 11 तर त्यांची तीच असेल माझ्या वाटते जी सेमीफायनलला खेळली. बट काय स्ट्रॅटेजी असेल किंवा मला वाटतं त्यांनी बॉलिंगच घ्यावी नरेंद्र मोदीला इफ टॉस जिंकला तर, आता तू म्हटलास तर घेतलीच आणि पाहिजे. चेस करावं. 100% करतील. नाही, नाही. अभिषेक शर्मा फक्त खेळावा बस. नाहीतर त्यानं परत खेळूच नाही. त्या दिवशी नाही केलं तर त्यानं परत खेळूच नाही. नाही त्याला परत डोमेस्टिक खेळावं लागेल त्याला. 100% हा कारण त्याशिवाय चान्स नाही भेटणार. पोझिशनसाठी जसं ईशान किशनला वर्ल्ड कपच्या आधी वय मिळाले दोन हां. दिवस आधी पोझिशन. तो चान्स त्याला आहे आता अभिषेक शर्माला की बाबा त्याला ही तरी इनिंग खेळून कंटिन्यू टीम मध्ये तर कंटिन्यू करता येईल. बरोबर आहे. ओव्हरऑल रिडम्पशन तर करावं लागेल ना. आतापर्यंत एवढा सगळा ओव्हरऑल लूज केलाय. तर तो ओव्हरऑल परत रिडीम करावा लागेल त्याला. खेळावंच लागेल त्याला. फायनल मॅच त्याला नाही पण मला वाटतं जिंकून की येणार त्याची इनिंग. फायनलला इनिंग येणार त्याची. आज वाटलं होतं अभिषेक शर्मा खेळेल, पण
मला का कळत नाही का माहिती स्ट्रॅटेजी काय यूज करतोय. जर त्याला 2-4 भेटल्या होत्या ओव्हरमध्ये तर त्यानं लास्टचा त्यानं बरोबर विल जॅक्सनं त्यानं बरोबर त्याच बॉलला स्पिन केला, पायातच बॉल ठेवला आणि त्यानं तोच उडवला आणि तिकडेच प्लेअर लावला होता. त्यानं हातामध्येच गेला. आय डोंट नो की लाईक तो का त्याच प्रकारे गेम खेळतोय. मॅच्युरिटी इनिंग कमी दिसते त्याच्यातून. त्याला येस. राईट, नाही राईट, होत राईट. आहे. लास्ट टाइम पण करेक्ट. तसंच झालेलं काहीतरी. त्यानं सांगितलं होतं की 2-4 आल्यात तू खेळू शकतो हां, शांतपणे. हां. लास्ट मॅचला कारण की पण सेम असंच काहीतरी पार्टनरशिप झालेलं. मस्ट होती तिथं. काही करून पार्टनरशिप बिल्ड केली असती तर तो प्रेशर सेकंड टीमवर ऑपोनंट टीमवर होताच. पण तो नक्कीच. कंटिन्यू पार्टनरशिप ईशान किशननं चांगली ठेवली. त्यानं स्टार्टिंगचं ईशान किशनचे पहिले 7-8 बॉल्स बघितले तर त्यानं एक पण 4 त्याची आली नव्हती. सिंगल डबलला खेळून काढले. नंतर त्यांना मग हळूहळू 4-6 आणि नंतर त्यानं रिदम घेतला. बरोबर. ठीक आहे, पण आफ्टर लाईक त्यानं 20+ स्कोर केला विदिन 10-12 बॉल्स. पण इट वॉज अ क्लासिक ऑल्सो. नाही तुम्ही आलात. खूप खूप आभार आहे. गुड नाईट. अशीच हजेरी लावा आणि तुम्हाला तुमचं पेमेंट पोहोचून जाईल. नाही पोहोचलं तर एक नाही हां. पोहोचलं तर दान केलं म्हणून समजून जा आणि सोडून द्या विषय.